निवडणूक राहुरी कारखान्याची आहे की बाजार समितीची हेच समोरची मंडळी विसरले आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून अमुक केलं तमुक करणारे हे सांगून सभासदांना वेळात काढण्याचं काम बंद करा. तालुक्याची बंद पडलेली कामधेनू असलेला कारखाना सुरू कसा करणार, सभासद आणि कामगारांना न्याय कसा देणार ते आधी सांगा, मग बाजार समिती आणि विकासाच्या गप्पा मारा, अशी टीका शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख राजू शेटे यांनी केली आहे. देवळी प्रवरा येथील शांताबाई कदम सांस्कृतिक भवनात डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ शेतकरी विकास मंडळातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राजू शेटे बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कदम होते. तर यावेळी व्यासपीठावर शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार, साहेबराव तरवडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रहारचे नितीन पानसरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. पुढे बोलताना राजू शेटे म्हणाले की रात्रीचा दिवस करून बंद पडलेला तनपुरे कारखाना सुरू करायचा हा एकच ध्यास मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला असून कामगारांचे पगार सभासदांच्या पदरात झुकतं माप टाकून त्यांना न्याय देण्याचं काम शेतकरी विकास मंडळाकडून केलं जाणार आहे. प्रस्थापितांना झुगारून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. पहिल्या दिवशी जो दौरा झाला तो सुद्धा आमचा यशस्वी झाला. आज दुसरा दिवस, त्याच्यामध्ये खूप वाढ झाली. हा दौरासुद्धा एकदम यशस्वी झाला आणि आज कमीत कमी सांगता सगळ्याला 500-600 लोक. यातून आपण समजून घ्यायचं त्या लोकांची मानसिकता काय आहे, सभासदाची मानसिकता काय आहे, कर्मचाऱ्यांची मानसिकता काय आहे. तुम्ही जे म्हणला का पैसे तर उपलब्ध होतील, पैशाची अडचण नाही, पण आता सध्या त्यांना सांगून उपयोग होणार नाही. आपण जर सांगितलं कसे पैसे घेणार तर विरोधक आपल्याला लगेच त्या मार्गाने कसं अडवता येईल हे बघतील. म्हणून आज आपल्याला काही गोष्टी सांगायच्या नाही. तरी पण 29 तारखेला आपली सांगता सभा राहणार आहे. त्या सांगता सभेमध्ये आपलं पूर्ण विजन आपण सांगणार आहोत. तुम्ही 29 तारखेला झाकली मुठ सभाला कधी उघडणार आहात? उघडावंच लागेल, नाही तर मग थोडी अडचणी म्हणजे अडचण नाही येण्यासाठी कवर वाजायची आपण आता, नाही तर मग आपल्याला ते खूप गोळा करावं लागेल, एकटी करावं लागेल. सुट्ट्या पैशासाठी नाही पैसे आहे असं दाखवावं लागेल. निवडणूक तनपुरे कारखान्याची आहे, पण नाही माझं मत असं आहे का त्यांनी आपला कारखाना कसा चालू करू शकतो, आपण कर्मचाऱ्यांसाठी काय देऊ शकतो, कर्मचाऱ्यांचे पैसे कसे देऊ शकतो, आणि आपला 42 शेटांनी कारखाना आहे हा आपण कशी याच्यात वाढ करू शकतो हे सर्व गणित त्यांनी मानलं पाहिजे ना. भांडवल कसं उपलब्ध करू शकतो. फक्त एक अशी मार्केट कमिटी आहे का फक्त त्याच दृष्टिकोनातून तिथून भांडवल काढून इकडं हा कारखाना चालू करू. ते असं मी सांगत नाही ना आम्ही मार्केट कमिटीचे पैसे वापरू शकतो. त्यांनी जर ते एकदा बोलले तर असं आम्ही हे करू शकतो तर आपल्याला कळून जाईल या पद्धतीने कारखाना चालू करणार. विरोधकांवर टीका करण्यासाठी तुम्ही विरोध का करता? वरती टीका करण्यासाठी विरोध का करता त्याचं उत्तर असं आहे. आज आपलं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व काही बघितलं पाहिजे आणि टीका टिप्पणी ही सवय झाली लोकांना ऐकायची. 2 मिनटं टाळ्या वाजवणार, 2 मिनटं हसणार. त्यापेक्षा आपण जर विकासावरती बोललो तर आपले एकमेकाचे संबंध खराब होणार नाही. माझी एकच दिवस एक चुकीचा शब्द बोललो तुम्हाला 2 दिवस खराब होणार. म्हणजे असं आहे, आपण चांगले माणसं आहे, आपण चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे आणि तीच आपली इमेज आहे मार्केटमध्ये. टीका करण्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जर आपण निवडणूक लढलो तर 100% साध्य होईल, साऱ्या गोष्टी साध्य होईल. तर शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे म्हणाले की अनेक वर्ष सत्ता उपभोगून कारखाना बंद पाडणाऱ्यांना नाही तर कामगार, त्यांचे कुटुंब आणि सभासद शेतकरी यांची जाण असलेल्या राजू शेटे यांच्या आधिपत्याखालील शेतकरी विकास मंडळाला विजयी करून ही कामधेनू सुरू करण्यासाठी संधी द्यायची आहे. यासाठी सभासदांनी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. सामान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील राजू शेटे यांच्या मागे उभे असल्याचं ते म्हणाले. तर सहकाराचं वाटोळं करण्यासाठी खासगी कारखानारूपी सवत उभी करून मोठं पाप विरोधकांनी केलंय. कारखाना सुरू करण्यासाठी नव्हे तर जमीन प्लॉटवर आणि संलग्न संस्थांवर विरोधकांचा डोळा असल्याचा आरोप अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार यांनी केला. यावेळी देवळी प्रवरा गटातील शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार गोरक्षनाथ चव्हाण, गणेश मुसमाडे, चंद्रकांत आढाव यांच्यासह अन्य गटातील उमेदवार, सभासद, कामगार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद पुनगे, राहुरी.